पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर पोलीस प्रशासनाच्या शिपाई आणि चालक पदाच्या 439 उमेदवारांची आजपासून मैदानी परीक्षेला प्रारंभ झालाय। सकाळी 6 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांसह उमेदवार मैदानात होते। दुपारी पाऊस आल्याने परीक्षा थोड्या कालावधीकरता थांबवण्यात आली होती। दरम्यान पहिल्या दिवशी 813 उमेदवारांची परीक्षा होणार होती, मात्र 295 उमेदवार अनुपस्थित राहिले। उपस्थित 518 उमेदवारांपैकी मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या 477 जणांनी परीक्षा पूर्ण केली। पोलीस दलात शिपाई पदाच्या 27 तर चालक शिपाई पदाच्या 13 अशा 40 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते। पोलीस भरतीसाठी 1750 उमेदवारांनी अर्ज केले आहेत। पहिल्या दिवशी 813 उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार होती। परीक्षा सकाळी 6 पासून सुरू होणार असल्याने पहाटे 5:30 वाजल्यापासून क्रीडांगणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हजर होते। पात्र उमेदवारांना ओळखपत्र पाहून प्रवेश दिला जात होता। त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होऊन त्यांना परीक्षेकरिता क्रीडांगणावर सोडण्यात येत होते। धावणे, गोळाफेक या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या। पोलीस शिपाई पदाकरिता 746 उमेदवारांना मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आले होते। त्यापैकी 476 उमेदवार हजर राहिले। त्यापैकी 439 उमेदवार छाती आणि उंचीच्या चाचणीत उत्तीर्ण झाले, तर चालक पदाकरिता 67 पैकी 42 उमेदवार उपस्थित राहिले। त्यापैकी 38 उमेदवारांनी परीक्षा पूर्ण केली। भरती प्रक्रिया पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आणि पवित्र पोर्टलमधील उमेदवारांची नियुक्ती करताना जत तालुक्यावर मोठा अन्याय केला आहे। कन्नड शाळेमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती केली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होणार आहे। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 15 दिवसात सुधारणा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जतचे आमदार विक्रमसिंग सावंत यांनी दिला। ते म्हणाले, गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत केंद्रप्रमुख नियुक्ती, मुख्याध्यापक पदोन्नती, जिल्हा अंतर्गत बदल्या आणि पवित्र पोर्टलकडून आलेल्या उमेदवारांची नियुक्तीची प्रक्रिया पार पडली। ही प्रक्रिया राबवताना काही ठिकाणी जाणीवपूर्वक काही शिक्षकांवर अन्याय झाला आहे। जत तालुक्यात या प्रक्रियेत सर्वाधिक गोंधळ झाल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे जतचे आमदार श्री सावंत यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या। त्यांनी तात्काळ याबाबत बैठक घेण्याचं आवाहन प्रशासनास केले। काल बुधवारी ती बैठक झाली। याबाबत आमदार सावंत यांनी माहिती देताना सांगितले की बैठकीत या संपूर्ण प्रक्रियेत झालेल्या चुका, दोष दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला। यावेळी सीईओ, शिक्षणाधिकारी यांच्यात खटके उडाले। ऐन बैठकीत उठून जाण्याचा प्रयत्न सीईओ यांनी केला, मात्र मी बैठक बोलावली असताना अशी बैठक सोडून जाणं योग्य नसल्याचं निदर्शनास आणून दिल्यानंतर बैठक पुढे सुरू झाली। एकूण बदली प्रक्रियेत प्रशासनाच्या चुकांमुळे अन्याय झालेल्या शिक्षकांना न्याय द्या, चुकीचे निर्णय रद्द करा, कन्नड माध्यमाच्या शाळांना कन्नड माध्यमाचे शिक्षक द्या अशी मागणी सावंत यांनी केली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतल्याप्रकरणी सांगलीत भाजपच्या वतीने त्यांचा निषेध करण्यात आलाय। त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली आहेत। सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर दुपारी आंदोलन करण्यात आले। भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। नाना पटोले यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। यावेळी स्वाती शिंदे म्हणाल्या की नाना पटोले यांनी केलेली कृती निंदनीय आहे। काँग्रेस पक्ष कसा घराणेशाही, गुलामगिरीला बळ देत असतो याची प्रचिती पटोले यांच्या कृतीतून आली आहे। कार्यकर्त्यांना गुलामासारखी वागणूक देणं अत्यंत चुकीचं आहे। त्यांच्या या कृतीचा आम्ही निषेध करत आहोत। आंदोलनात भाजप जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, अश्विनी तारळेकर, मनीषा शिंदे, विद्या दानोळे, छाया जाधव, लीना सावर्डेकर आदी जण सहभागी झालेत। जत नगर परिषदेच्या वतीने लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या निषेधार्थ सर्व पक्षाच्या वतीने गांधी चौक येथे प्रशासनाच्या निषेधार्थ शिमगा करण्यात आला। त्याचबरोबर वाढीव घरपट्टीची होळी करण्यात आली। या आंदोलनामध्ये बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, माजी नगरसेवक टिमू येडके, गौतम येवाळे, युवराज निकम, परशुराम मोरे, विक्रम ढोणे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते। यावेळी बोलताना सुजय शिंदे म्हणाले की जी वाढीव घरपट्टी लावण्यात आलेली आहे ती पूर्णतः चुकीची असून याच्या विरोधात जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती घ्याव्या असे आवाहन त्यांनी केले। परशुराम मोरे म्हणाले, लादलेली घरपट्टी ही अन्यायकारक असून ही घरपट्टी रद्द करावी, यासाठी आता तीव्र आंदोलनाची गरज असल्याचं मत व्यक्त केले। विक्रम ढोणे म्हणाले, कोणतीही खातरजमा न करता अंदाजे सर्वे करण्यात आले, चुकीच्या पद्धतीने घरपट्टी जनतेवर लादण्यात आली आहे। याच्या विरोधात आता आरपारची लढाई असल्याचं मत व्यक्त केलं। कोणत्याही परिस्थितीत बेकायदेशीर लादण्यात आलेली घरपट्टी रद्द करावी अशी मागणी विक्रम ढोणे यांनी केली। यावेळी सर्व पक्षाच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला आणि शिमगा करण्यात आला।
कोणतीही खातर जमा न करता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या घरपट्टी जत करांवर लादण्यात आली आहे। ही घरपट्टी रद्द करावी म्हणून जत शहर सुधार कृती समिती, RPI त्याचबरोबर सर्व पक्षाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात केली आहे। व्यापारी, सर्वसामान्य जनता येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरण्याची शक्यता असून हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेल्या आर्थिक प्रगतीमुळे सांगली जिल्हा बँकेचा राज्यातील पहिला 5 जिल्हा बँकांमध्ये समावेश झालाय। बँकेच्या या कामगिरीचे राज्याचे सहकार मंत्री आणि सहकार आयुक्तांनी कौतुक केले। गतवर्षी जिल्ह्यात दुष्काळ असतानाही जिल्हा बँकेच्या ठेवींमध्ये तब्बल 1000 कोटींची वाढ झाल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले। पुण्यात राज्यातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सहकार आयुक्त, सहकार विभागातील वरिष्ठ अधिकारी, नाबार्डच्या अधिकाऱ्यांची बैठक सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली। या बैठकीत शासनाने राज्यातील सर्व जिल्हा बँकांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला। सहकार विभागाचे प्रभारी आयुक्त शैलेश कोथमिरे यांनी सांगली जिल्हा बँकेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली होती। त्यांनी बँकेच्या प्रगतीबाबत या बैठकीत माहिती दिली। शेतकऱ्यांच्या थकीत कर्जासाठी OTS योजना राबवून बँकेने थकबाकीदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। त्यांच्याकडील थकबाकी वसूल झालीच, शिवाय त्यांनाही OTS मधून व्याज सवलत मिळाल्याने मोठा फायदा झाला। बिगर शेती संस्थांकडून वसुलीसाठीही बँकेने केलेल्या उपाययोजना सांगण्यात आल्या। सांगली जिल्हा बँकेने मार्च 2024 अखेर तब्बल 204 कोटींचा नफा मिळवलाय। नंतरही या नफ्यात वाढ झालेलीच आहे। राज्याचे सहकार मंत्री, सहकार आयुक्तांनी सांगली जिल्हा बँकेने गेल्या 2.5 वर्षात केलेल्या प्रगतीचं कौतुक केलं। बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगदान दिल्याने बँकेने मोठी आर्थिक प्रगती केली। जिल्ह्यातील सामान्य शेतकरी, बँकेचे सभासद यांचा जिल्हा बँकेवर आणि संचालकांवर पूर्ण विश्वास आहे। म्हणूनच मागील वर्षी जिल्ह्यात दुष्काळ असतानाही बँकेच्या ठेवी 1000 कोटींनी वाढल्या। ही बँकेवर शेतकऱ्यांच्या विश्वासाची पोहोच पावते। मार्च 2025 अखेर बँक प्रगतीची आणखीन शिखरे पार करेल। सांगलीवाडी येथील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या कोथळीच्या तरुणाला जेरबंद करून त्याच्याकडील 4 किलो 398 ग्रॅम वजनाचा गांजासह 1,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सदरची कारवाई केली। या प्रकरणी अरिहंत राजगोंडा पाटील याला अटक केली असून त्याला न्यायालयापुढे उभे केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे। सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तैनात होते। यावेळी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांना मंगळवारी रात्री 8:30च्या सुमारास संशयित अरिहंत पाटील हा सांगलीवाडी टोल नाक्याजवळील शुभमंगल कार्यालयाजवळ एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने तिथे जाऊन पाहणी केली तेव्हा कापडी पिशवी घेऊन थांबलेल्या अरिहंत पाटील याला ताब्यात घेतलं। त्याची पिशवी तपासली असता 4 किलो 398 ग्रॅम वजनाचा 84,000 रुपयांचा गांजा मिळाला। त्याच्याकडून गांजा, दुचाकी, 2 मोबाईल असा 1,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलीस हवालदार मच्छिंद्र बर्डे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। जत तालुक्यातील दरीबडजी येथे शेतातील काम करत असताना चौघांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केल्याने 4 जण गंभीर जखमी झाले तसेच 14 जणांवरही हल्ला केल्याने ते जखमी झालेत। त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झाले। शालन हनुमंत कांबळे, पार्वती सुरेश घारगे, आनंद सत्यपाल गेजगे, विकास संभाजी भोसले अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मिरज तालुक्यातील लमान तांडा दरीबडजीकडे शालन हनुमंत कांबळे यांची डाळिंब शेती आहे। या डाळिंब बागेत काम करत असताना अचानकपणे पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला। या हल्ल्यामुळे तोंडाला, हातापायाला चावा घेतल्याने त्या गंभीर जखमी झालेत। तसेच जवळच असलेल्या पार्वती सुरेश घागरे यांनी शेतात भांगलन करत असताना त्यांच्यावरही हल्ला केला, हाताला चावा घेतला, त्याही जखमी झाले आहेत। पिसाळलेल्या लांडग्याने एवढ्यावर न थांबता शेतातील चरत असलेली गाय, म्हैस, रेडी 7-8 जनावरांच्या चावा घेतला आणि आपला मोर्चा गावाखालील शेतीकडे वळवला। आनंद सत्यपा गेजगे शेतात काम करत असताना त्यांच्यावरही लांडग्याने हल्ला केला। पिसाळलेल्या लांडग्याने त्यांचे पूर्ण अंग हल्ला करत अक्षरशः त्यांना गंभीर जखमी केले। लांडग्याचं एवढ्यावर समाधान न झाल्याने आपला मोर्चा भोसले वस्तीकडे वळवून मेजर विकास तानाजी भोसले यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी केलं। ग्रामस्थांनी पिसाळलेल्या लांडग्याचा पाठलाग करून पाहिले असता रायप्पा कन्नुरे वस्तीनजीक त्याचा मृत्यू झाला होता। सांगलीतील स्टेशन चौकातील SFC मेगा मॉलजवळ असलेले चिकन 65चे खोके हटवावे अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांकडे करण्यात आली आहे। आयुक्तांना याबाबत निवेदन देखील दिले। या निवेदनात म्हटलं आहे की
सांगली शहरातील स्टेशन रोडवर SFC मॉलजवळ वडाचे झाड असून हिंदू महिला भगिनी वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक वर्ष पूजा करतात, परंतु या कट्ट्यावर अतिक्रमण करून बेकायदेशीर चिकन 65चे खोके बसवले, त्यामुळे महिला पूजेला येऊन प्रदक्षिणा घालू शकणार नाहीत. महिलांमध्ये प्रचंड संताप आहे. वारंवार तक्रार करून देखील महापालिका याबाबत कोणतीच कारवाई करत नाही. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी महिलांसहित निवेदन देऊन संपूर्ण परिस्थिती आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आणि वटपौर्णिमेपूर्वी खोकेधारकांनी वाढवलेले खोके काढून कट्टा मोकळा करून द्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, अश्विनी तारळेकर, मनीषा शिंदे, विद्या दानोळे, छाया जाधव, लीना सावर्डेकर आदी महिला उपस्थित होत्या. हरिपूर येथील कृष्णा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. सांगली ग्रामीण पोलिसांनी जीवरक्षक पदाच्या मदतीने 5:30 वाजता मृतदेह नदी पात्राबाहेर काढला. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटलेली नाही. 35 ते 40 वर्षाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सांगलीतील आयर्विन पुलाजवळ दिसून आला होता. जीवरक्षक पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला, पण पाण्याचा प्रवाहाला गती असल्यामुळे मृतदेह हरिपूरकडे तरंगत गेला. हरिपूर येथील सरकारी घाटावर पोलिसांनी जीवरक्षक पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. सहाय्यक फौजदार संभाजी पवार, कॉन्स्टेबल महादेव चव्हाण यांनी पंचनामा केला. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.